बैलाची गतीच तेवढी आहे, कारण आज जेवढे बैलांसोबत पळाला ती सगळी टॉपचीच बैल पळाली. आज आता महाराष्ट्रातला कुठला असा बैल नाही राहिला की ज्याच्यासोबत वादळ पळाला नाही. जेवढी टॉपचे त्या सोबत सर्वांच्या सोबत बैल पळाला. आणि आमचं सगळ्यांचं स्वप्न आणि महाराष्ट्राने बघितलं असतं त्याचं काय स्पीड आहे ते. 2022 ला हिंदकेसरी पुसेगाव याच मैदानात आणि हा टी शर्ट होता. आणि जेव्हा हा टी शर्ट असेल तेव्हा गुलाल नक्कीच असतं. आणि बरेच जणांचा प्रश्न होता की हे टी शर्ट हा ड्रेस, तर हा ड्रेस असला तर मला गुलाल होतोच नक्की. आणि पुसेगाव 2022 जो पेटा आहे तो आणि टी शर्ट तो या मैदानापर्यंत मी तर म्हणजे चांगला भरपूर. आणि खालनं गाडी काढून आणतो लगेच सटकीने गाडी आणि जीव लावून पळतो. बैलाचा पहिल्यापासून बैल पळतो ना, म्हणजे जीव लावूनच पहिल्यापर्यंत तळापासून तर शेंड्यापर्यंत बैल जीव लावून पळतो. त्यामुळे गाडी टाकून पळतो. कधी उजव्या साईडने हा तुम्ही प्रयत्न केलाय काय? उजवीनं तर आम्ही तर नाही. सुरुवातीला आदातमध्ये चारी गाणी पळवतो. पण कसं आहे, रुटीनला बैल लागला तर आपण फायदा चेंज करणं बरोबर नाही. कसं रुटीन तुटली तर पुन्हा एकदा त्या रुटीनला आणायला पण गडबड होते. त्याच्यामुळे आता तो डावा कान आतून बाहेरून आणि त्याचा एवढा कॉन्फिडन्स आहे, आम्ही आता पण सांगू शकतो. त्याला कालनं सुद्धा सोडला तर तो 1 पण तास पलटीने मारणार, तो त्याच्या लाईनलाच पळून येणार. मित्रांनो, मागच्या महिन्यात आपण मुलाखत घेतलीच होती वादळ बैलाची. आणि वादळ प्रमाणेच वादळ निर्माण करतो प्रत्येक अड्ड्यात. आणि त्याचं जिवंत उदाहरण जो मानाचा मैदान आहे पुसेगावचा, त्या मैदानात सुद्धा त्यांनी गट पास केलेला आहे. आणि आनंद तारेकर दादा जे मिसिंग होते तर यावेळेस त्यांनी ती मिसिंग भरून काढलेली आहे. आणि दादा सुद्धा आपल्या सोबत आहे. सो दादा, प्रथम या मैदानाबद्दल बोला. पुसेगावच्या मैदानाबद्दल बोला प्रथम. हा नक्कीच मैदान हा मोठा असतो, भारतातील सर्वात मोठा. आणि पुसेगावचा पहिला हिंदकेसरी मैदान हा असतो. आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं या मैदानात पळावं, कारण सर्वात आणि जुना 75 वर्ष झाली याच मैदानाला. आणि या मैदानाला आम्हाला खेळण्याची पुन्हा एकदा संधी भेटली. पहिल्यांदा मी वजीरमध्ये हिंदकेसरी झालो आणि आता या वादळमध्ये खेळतोय. दादा, वादळ त्याला सांगतो बिंजोड मध्येच नाही तर घाटावर सुद्धा नाव करतो. मथुर सोबत पळालेला बैल आज त्याने सिद्ध करून दाखवले की मी मोठ्या पैरामध्ये पळणारा बैल आहे. तो काय वाटतो आज तुम्हाला? नाही, नक्कीच बैलाची गतीच तेवढी आहे, कारण आज जेवढे बैलांसोबत पळाला ती सगळी टॉपचीच बैल पळाली. आज आता महाराष्ट्रातला कुठला असा बैल नाही राहिला की ज्याच्यासोबत वादळ पळाला नाही. जेवढी टॉपचे त्या सोबत सर्वांच्या सोबत बैल पळाला. आणि आमचं सगळ्यांचं स्वप्न आणि महाराष्ट्राने बघितलं असतं त्याचं काय स्पीड आहे ते. दादा, आजचं नियोजन कसं होतं? आजचा पैरा कोण होता? आजचं नियोजन ऍक्च्युली 15 दिवस अगोदर एक पैरा आमचा फिक्स होता, पण काही याच्यामुळं विषय आम्ही चेंज करून ती गाडी फायनलला वडकीला हिंदकेसरी मध्ये फायनलला राहिली. तीच गाडी पळवण्याचा आमचा निर्णय झाला. आणि दैवत गोवेकर, वैभव पाटील, अमर जाधव आणि अटील ड्रायव्हर यांच्या संमतीने आम्ही हा नियोजन करून या मैदानाला गाडी पळवली. फाजिलराव फाजिल होता आपला वादळ पहिल्यासोबत फाजिल होता. आणि आता त्यांना गट पास केल्यानंतर भेटलेला आहे. दादा, काय वाटतं? सेमीला आता गेलाय आपला बैल, तर कसं वाटतं? धगधग आहे का मनात? नाही, धगधग अशी काय नाही, कारण अजून भरपूर मैदानं झालेत. आम्ही भरपूर मैदानं फायनल केल्यात. त्याच्यामुळे असं नौका खेळ काय नाही, जुनाच खेळ आहे. आणि आम्हाला या खेळाची आता सवय झाली, त्याच्यामुळे काय असं प्रेशर मध्ये काय नाही. आम्ही दादा, जेव्हा आपण हा वादळ बैल घेतला होता, खरेदी केला होता, तेव्हा नवीनच होता तो. तर जेव्हा पैरे घेण्यासाठी मोठे कधी तुम्हाला वायदी द्यावी लागली? नाही, वायदीचा विषयच नाही आला. ऍक्च्युली कसं आदातमध्येच बैल चांगल्या गतीला पळत होता आणि आदातपासून आपण चांगलेच पैरे त्याला केले. म्हणजे त्याला सुटेबल, त्याच्या स्पीडला जसं सुटेबल आहे त्यानुसारच आम्ही पैरे केले. भले आपल्याला 2 उड्या कमी, पण बाहेर जाणारा किंवा गाडीत सोडणारा बैल असा पैरा केलाच नाही. जेवढे पैरे केले चांगले टॉपचेच पैरे केले. मग कधी फोन वगैरे आला? नक्कीच दादा. आणि दादा, आता गटपास झाला इथे, आता रुस्तम हिंदकेसरी 2 मी तुम्हाला सुद्धा सांगितलं होतं, तिकडचं कसं नियोजन असेल, काय असेल ते? नाही, आता आपण वडकीमध्ये ट्रिपल हिंदकेसरी झालोय. आता या मैदानात चतुर्थ हिंदकेसरी होण्याचा मान भेटतोय. बघूया, आता संधी तर आहे, संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न नक्की करणार, कारण या मैदानाला फायनलला राहण्याचं सर्वांचं स्वप्न असतं. एक स्वप्न आमचं पूर्ण झालंय, आता याच्यामध्ये एक स्वप्न पूर्ण होण्याची आम्हाला आशा आहे. आज
बघा दादा आपला बैल पळतोच, पण मग मुख्य भूमिका चालकची सुद्धा असतो. जसा आज आटील ड्रायव्हर होता, ते नियोजन कसं झालं? नाही, आटील ड्रायव्हर गेल्या वर्षीपासून आटील ड्रायव्हर आणि अमर जाधव यांच्या नियोजनात बैल वरती पळत होता. आणि इकडचा ड्रायव्हर आमचा फिक्स आटील ड्रायव्हरच आहे. मुंबईला आपल्याकडे माहिती आहे, समजा बैल असेल पायऱ्याला तसं ड्रायव्हर बसवायला लागतात, पण आटील जर इकडनं गेला तर आटीलच असतो आणि घाटावर कंटिन्यू आटील ड्रायव्हर फिक्स असतो. दादा तुम्ही काय बोलू शकता या बैलाबद्दल, या पर्वत? म्हणजे आता 3 वर्ष झालं आमच्याकडे पळतोय. बैलाने आमची इज्जत म्हणजे कधीच कमी करून दिली नाही. हा दादा, आता तुम्ही हा बैल जेव्हा हाकलता तेव्हा काय म्हणजे कसा रिस्पॉन्स असतो त्याचा, आणि कोणत्या साईडने आपला बैल पळतो? जेव्हापासून आमच्याकडे पळतोय ना, बैलाला कोणतीच चुकी झाली नाही. जोपर्यंत आमची 8 गावं मैदान आहे, बैलाचा जवळपास 16 मैदान फायनल. वादल गप गप थोडा गप थांबतो हातसुडामत. दादा मी तुम्हाला प्रश्न आतापर्यंत त्याने किती बाईक दिलेत? बाईक हा. बाईक 3 झाल्यात बाईक. हा. आणि ऍक्च्युली भारत केसरीला आम्हाला ट्रॅक्टरचाच मानकरी होतो, हा. पण निर्णयाच्या चुकीमुळे आम्हाला तिथे 2 बाईकचा मानकरी व्हायला लागला. आता या मला वाटतं ह्या मैदानात असं बाईक वगैरे नाही, पण प्राइस काय असेल मला सुद्धा माहिती नाही, पण तुम्ही सांगू शकता का? 1.5 लाख प्राइस आहे, पण ऍक्च्युली हे बाईक वगैरे पेक्षा आहे ना, गाड्यांच्या पेक्षा हे पैशाने ठेवलेलं असेल तर चांगलं. म्हणजे आपण पैशासाठी नाही केलं, पण कसं आहे गुलाल होते आणि मालकांना समजा आपण काय घेत नाही, पण काही गरीब बैलगाडा मालक आहे, आज त्यांचा टेम्पो भाडा सुटला पाहिजे, पोरं असं त्यांचा खर्च सुटला. बाईक वगैरे भेटल्या तर कसं होतंय, दोन्ही गाडा मालकांना लॉसच आहे तसं, कारण एकाने बाईक घेतली दुसऱ्याला पैसे देणं आहे, पासिंगचे पैसे देणं. म्हणजे तुम्ही मैदानाला फायनल मारली तरी 50,000 रुपये तुमचे कसे पण समजा. दादा आपला बैल जेव्हा नवीन आपण खरेदी करतो तेव्हा बैल नावाला उजेडात येण्यासाठी आपण वायदी दिलीच येते, तुम्ही तर दिली नाही, तो आधीपासूनच नाव करतो आणि आता तो एवढा नाव करतोय की हातावर सुद्धा आणि मोठ्या मोठ्या पायऱ्यात जातो. मग कधी त्याच्या विक्रीसाठी फोन आला होता का? नक्कीच फोन बरेच आलेत. हा. आता आपण नाव नाही सांगत, बऱ्याच मुलाखत मध्ये नाव सांगितलेत आणि किंमत पण भरपूर होती, पण आम्ही अमाऊंट नाही सांगू शकत. किंमत एक मुलाखत मध्ये आम्ही सांगितलेली की डबल किंमत झालेली होती. ती किती होती आता ज्यांना पहिली किंमत माहिती त्यांना माहिती असेल दुसरी किंमत किती आहे अशी. दादा मग आपला शेवटपर्यंत हा वादल आपल्या घरच्या दावणीला राहील का? नक्कीच राहणार, कारण आज यांनी आम्हाला बैलगाड्या क्षेत्रात एवढं मोठं नाव केलंय आणि सर्व ओळख करून दिली, त्याच्यामुळे आम्ही याला शेवटपर्यंत ठेवणारच. दादा आपण एक दादाला तो आपण तेव्हा प्रश्न विचारला, तो विचारूया का? दादा या टी शर्टचा राज काय? तुम्ही जेव्हा जेव्हा अड्डे तसा तो येलो टी शर्ट असतो. म्हणजे ती आमची पनवेलची ओळख आहे. आज हा टी शर्ट समजतात. दादा म्हणजे कसं काय हा टी शर्ट कधी कोणत्या मैदानात घातला होता आणि तेव्हा शर्यत जिंकलीच असेल म्हणून तो काय कंटिन्यू ठेवायचा टी शर्टचं कारण काय? मी 2022 ला हिंदकेसरी पुसेगाव याच मैदानात आणि हा टी शर्ट होता, आणि जेव्हा हा टी शर्ट असेल तेव्हा गुलाल नक्कीच असतो. आणि बरेच जणांचा प्रश्न होता की हे टी शर्ट हा ड्रेस, तर हा ड्रेस असला तर मला गुलाल होतोच नक्की. आणि पुसेगाव 2022 जो पेटा आहे तो आणि टी शर्ट तो या मैदानापर्यंत मी टी शर्ट सोबत पॅन्ट पण तीच असते का? पॅन्ट थोडी चेंज झाली. बघा मित्रांनो असं लक असतो, काही पायगुण असतो. आता आपण एखाद्या वडापावच्या गाडीवर तर गेल्यानंतर गर्दी नसते, एखादा माणूस गेला ना तेव्हा ऑटोमॅटिक गर्दी येते, तसंच पायगुण असतो. तसंच तुमचा टी शर्टचा एक म्हणजे लक आहे, त्या ओळख आहे. टी शर्ट पण ओळख करून दिली. आज महाराष्ट्रात हा टी शर्ट दिसला किंवा पनवेल भागात लगेच ओळखतात का मानकर पारगावचा वादळ आला. अटील ड्रायव्हर आहेत का त्याच्या? ड्रायव्हर दादा या बैलाचा तलापासून पल कसा आहे? तळ म्हणजे चांगला भरपूर, आणि खालनं गाडी काढून आणतो लगेच सटकीने गाडी, आणि जीव लावून पळतो. हा. बैलाचा पहिल्यापासून बैल पळतो ना, म्हणजे जीव लावूनच पहिल्यापासून तळापासून शेंड्यापर्यंत बैल जीव लावून पळतो, त्यामुळे गाडी टाकून पळतो पहिल्यापासून. दादा कमी येत नाही. मुंबईमध्ये अमर दादा आणि घाटावरती तुम्ही हा. कसं म्हणजे तुम्हाला जेव्हा कधी असेल तर तुमच्या हाताखालीच तो बैल थांबला जातो, कसा वाटतो? म्हणजे म्हणजे ते पहिल्यापासून माहिती आता जसं म्हणजे आम्ही पळवतो, आणि असताना तो रागीट आहे म्हणजे पहिल्यापासून, आणि चापाड बी असतात. मग तो दुसऱ्या कोणाला हँडल होत नाही तो म्हणजे या बैलाचं खासियत काय? याला कोणताही पैरा दिला तो सूट होऊन जातो. तो शूट होतो कुठला बैल, फक्त त्याला थोडा सिस्टीम तळातला बैल पाहिजे, मग तो बैल गाडी काढून आपण येतात. आता दादा बोलला हा डाव्या डावा साईडने, थांब. मग कधी उजव्या साईडने हा तुम्ही प्रयत्न केलाय काय? उजवीनं तर आम्ही तर केलाय. आम्ही नाही. सुरुवातीला आदातमध्ये 4 गाणी पळवत होतो, पण कसं आहे रुटीनला बैल लागला तर आपण फायदा चेंज करणं बरोबर नाही. कसं रुटीन तुटली तर पुन्हा एकदा त्या रुटीनला आणायला पण गडबड होते, त्याच्यामुळे आता तो डावा कान आतून बाहेरून, आणि त्याचा एवढा कॉन्फिडन्स आहे आम्ही आता पण सांगू शकतो, त्याला खाल्ला सुद्धा सोडला तर तो 1 पण तास पलटीने मारणार, तो त्याच्या लाईनलाच पळून येणार. नक्कीच जरा आणि आजपर्यंत तासाला बैल शिवला नाही. हा. जसा मी बैल पळवतो, मी आता किती वर्ष आहे, लहानपणापासून 3रं वर्ष मी बैल पळवतोय,
आजपर्यंत लॉबिटच आपल्याकडून बैल बैलाला झाला अजून तळातला बैल पण नाही लागला. आता कितव्या गटाला होता वादल आता बैलाचा? 40 मध्ये 5 नंबर तासा होते 5 नंबर. आणि कोणते कोणते गटामध्ये बैल होते काय सांगता येईल आता तुम्हाला? एवढं नाही मला सांगू हा. शकत पण कसा तो धावला आज बैल? आज चांगलाच पळाला काय चांगलं स्पीड मस्त होता आज. हो म्हणजे आणि आता- पहिल्यापासून तो आम्हाला कमी दिसलाच नाही पहिल्याला म्हणजे पहिल्यापासून जसा मी पळाला तो बैल कमी कवाच वाटला नाही मला सेमीसाठी काय धाकधूक आहे का? नाही, नाही, आहे, Semi आहे. जिंकली म्हणजे फायनल डायरेक्ट. तो मालकासाठी 100% ड्रायव्हरसाठी 100% पळेल काय आता अडचण मी आता मला ना माहिती वादल बैलावरती गाणं आहे का? आहे का? 4 गाणे काढलेत. आता जर फायनल जिंकली ना अजून एक गाणे काढावी माझी इच्छा आहे. सो दादा बरं वाटलं. अटील ड्रायव्हर दादा सुद्धा आहे त्यांच्याशी बोलून सुद्धा दादा सुद्धा आहेत, बोलून सुद्धा बरं वाटलं. धन्यवाद आणि- राज, तू मुलाखत घेण्यासाठी भरपूर उत्साहित होता. आज तुला पण वेळ भेटली आणि आमच्यासाठी तू वेळ काढून आलास पुसेगावसाठी. आणि आम्ही तुझा आभारी आहे. आणि मी म्हणजे खुश यासाठी आहे कारण का मी आज मुलाखत अशा अड्ड्यात घेतली कारण मी दादाने नेहमी म्हटलं फोन सुद्धा केलं होतं की मुलाखत घे. आज पुसेगाव जो मानाचं हिंद केसरी मैदान त्या मैदानात आपल्याला दादाची मुलाखत घ्यायला भेटली आणि दादानी मुलाखत दिली सुद्धा आणि विजय प्राप्त करून आला, गट पास करून आला आणि नक्कीच तो सेमी आणि फायनल पर्यंत पोहोचेल हीच ईश्वरचरणी प्रार्थना. गणपती बाप्पा. हो.